तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कारंजा शहर अध्यक्ष हरीश हेडा यांचा 24 डिसेंबरच्या रात्री 8:40 झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय। कारंजा शहरातील राधाकृष्ण हॉटेलसमोर दुचाकीवरून जात असताना एका भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला। या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कारंजा तालुक्यात शोककळा पसरली आहे। हरीश हेडा यांच्या संघर्षमय जीवनाचा लेखाजोखा आठवताना अनेकांचे डोळे पाणावले। धाडसी, स्पष्ट वक्ते आणि लोकांच्या समस्यांसाठी रस्त्यावर उतरणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती। सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी कोणतीही भीडभाड न ठेवता प्रशासनाची 2 हात करण्याची त्यांची तयारी असायची। यामुळेच त्यांचा संपूर्ण तालुका परिसरात नावलौकिक आहे। दरम्यान त्यांच्या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण तालुका परिसरावर शोककळा पसरली आहे। MCN न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे, वाशिम।